नो आज मंगळवार तर मंगळवार म्हणजे श्रावण महिन्यातील हा पहिला मंगळवार तर त्यानिमित्त तुम्हा सगळ्यांना खूप खूप मनापासून शुभेच्छा। तर आई माऊलीला हिरवा चुडा का अर्पण केला जातो श्रावण महिन्यामध्ये तर याचं कारण असं आहे की हिरवा रंग हा स्त्री शक्तीचा त्यासोबत सौभाग्याचं लेणं आहे। तर आपल्या कुटुंबाच्या रक्षणासाठी सुख समाधान आणि समृद्धीच्या श्रद्धाभावाने आई एकविरा माऊलीला श्रावण महिन्यामध्ये हिरवा चुडा अर्पण केला जातो। तर तुम्ही कधी कारल्यागडावर गेलेलात का? तर आई माऊलीच्या दर्शनाला जेव्हा तुम्ही कारल्यागडावर जाताल तर तुमच्या लक्षात येईल की आई माऊलीच्या गडावर जाणाऱ्या ज्या पायऱ्या आहेत त्या डोंगरात पोखरलेल्या आणि ओबडधोबड स्वरूपात आहे। काही ठिकाणी त्या व्यवस्थित आहे पण काही ठिकाणी खूप ओबडधोबड आहे, पण तरी पण भाविक भक्त श्रद्धाभावाने त्या पायऱ्यात चढून वर जातात। मग ते म्हातारी व्यक्ती असू, तरुण असू की लहान मुलं असू, कुठलाच त्यांना काहीच त्रास होत नाही आणि त्या आईच्या देवळापर्यंत पोहोचतात। त्यासोबत लाखो भाविक भक्त अगदी नियमितपणे म्हणजे कुठलाही सीझन असू, ऊन वारा पाऊस काही असू, थंडी असू पाऊस असू, तर कायम तिथे तुम्हाला कारल्यागडावर कायम तुम्हाला गर्दीच दिसेल। आणि पावसाळ्यात जर तुम्ही गेलेला तर पावसाळ्यात जेव्हा कारल्यागडावर डोंगरावर जो पाऊस पडतो तर त्या पावसाचं पाणी पायऱ्यांनी खाली येत असतं, अगदी धबधब्या स्वरूप त्याचं स्वरूप असतं, तरी पण तिथली गर्दी कमी होत नाही आणि भक्त त्यातून मार्ग काढून आईपर्यंत आईच्या दर्शनाला जात असतात। याचं कारण असं आहे की आई रक्षण करते आहे आणि रक्षण जगाचं कल्याण करण्यासाठी आणि जगाचं रक्षण करण्यासाठी तिथं ती दिव्य स्वरूपात कारल्यागडावर विराजमान झालेली आहे। त्यामुळे आई सोबत असल्यावर कुठली चिंता आणि काळजी करायचं काम नाही। लाखो भाविक भक्त अगदी श्रद्धाभावाने जाण्यामागचं कारणही असं आहे की लाखो भाविकांचं आई माऊली अगदी मनोकामनाही पूर्ण करते, त्यांचे नवसही पूर्ण करून घेते, त्याचसोबत त्यांची काही गाऱ्हाणे असेल तर ती पण आई ऐकून घेते। हा श्रद्धाभाव आणि हीच शक्ती असल्या कारणाने कारल्यागडावर तुम्हाला कधीच गर्दी कमी दिसणार नाही। जर तुमची पण मनापासून इच्छा असेल आई माऊलीच्या दर्शनाला जायची तर मनात नक्की बोला की आई माऊली तुझ्या दर्शनाला आम्हालाही कारल्यागडावर बोलव, कारण आईच्या दर्शनाला जाण्यासाठी आईचं बोलवण गरजेचं असतं। असं कोणीही उठून आईच्या दर्शनाला जाऊ शकत नाही, आईचं बोलवण आलं तरच आईच्या दर्शनाला जायला मिळतं। तर चला मंडळी, अशाच छोट्या छोट्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नेहमी भेटत जाणार। तोपर्यंत अमितचा तुम्हाला श्री स्वामी समर्थ।